देशाचे नव्याने पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016ला नोटबंदीचा निर्णय घेतला. देशभरातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा निर्णय घेतला. त्यानंतर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणि नव्या 500 रुपयांच्या नोटा घेण्यासाठी खातेधारकांची विविध बँकांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. काहींनी नोटा बदलल्या तर काही जण आजही नोटा बदलण्याच्या प्रतीक्षेत असल्याचं समजतं. असं असलं तरी आरबीआयनं मात्र जुन्या नोटा स्वीकारण्यास सक्त नकार दिला आहे. त्यामुळे या नोटांचं करायचं काय असा सवाल ज्यांच्याकडे जुन्या नोटा शिल्लक आहेत त्यांना पडलाय. पण एक धक्कादायक माहिती नुकताच समोर आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 8 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे तब्बल 101.2 कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा साठवलेल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उशिरा जमा केल्यामुळे त्या स्वीकारण्यास नकार दिलाय. त्यामुळे बँकांना त्या सुरक्षित ठेवण्यात अडचणी येत आहेत. तर जाणून घेऊयात कोणत्या बँकेत किती नोटा शिल्लक आहेत. चलनातून बाद झालेल्या तब्बल 101.2 कोटी रुपयांच्या नोटा गेल्या 9 वर्षांपासून महाराष्ट्रातील 8 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पडून आहेत. त्या सुरक्षित ठेवण्यासाठी दर 3 महिन्यांनी कीटकनाशक फवारणी केली जाते आणि त्यांचे वेगळ्या खोलीत संरक्षण केले जाते. आता बघूयात कोणत्या बँकेत किती पैसे पडून आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 25.3 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 22.2 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 21.3 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 14.7 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 11.7 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. तर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 5 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 78 लाख रुपयांची रक्कम पडून आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 11 लाख रुपयांची रक्कम पडून आहे. अशा एकूण 101.2 कोटी रुपयांची रक्कम एकूण महाराष्ट्रातील 8 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पडून आहे. खरं तर 2016 मध्ये नोटबंदीच्या घोषणेनंतर जिल्हा सहकारी बँकांना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र अनियमित व्यवहार आणि काळ्या पैशांच्या शक्यतेमुळे आरबीआयने सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास मनाई केली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे जिल्हा बँकांची ही अडचण निर्माण झाली आहे. या नोटा हिशोबात धरायच्या का नाही याबाबत बँका गोंधळात आहेत. याच प्रकरणी आता एप्रिल महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यात काय महत्त्वाचा निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymaharal.com बघून घ्या.